मणी सर थांबा ना. चाकू दाखवतो, चाकू दाखवतो, चाकू. चाकू दाखवतो, चाकू दाखवतो. श्रेयस, याने आमचे दागिने चोरले. हे चोरी करायला आले होते मणी सर. दागिने चोरलेत? कुठे दागिने? बॅगेत आहे. दाखव, काढ दाखव. मागो चाकू चाकू खाली कर, चाकू खाली करा ती. मागे हो मागे. मणी लांब सांगते ना. ए उठ. मणी सर, मणी सर किती लागलाय तुम्हाला? फार काही लागलेलं नाहीये मणी स्वानंदी. सर खूप लागलाय. स्वानंदी गेले. ओके आहेस तू? ओ किती लागलंय तुम्हाला? मणी ओके आहेस? मी ठीक आहे, मी ठीक आहे, खरंच ठीक आहे. स्वानंदी शांत व्हा, मला काही झालेलं नाहीये. ओके, मी ठीक आहे. तुम्ही दागिने चेक करा पहिले. दागिने बघा, आहे ना सगळं व्यवस्थित? ओके बर, आपण आतमध्ये जाऊयात का आता? हो चला. अरे तुम्ही पण गेला तरी चालेल. थँक्यू. काही प्रॉब्लेम नाहीये. सॉल्व्ह झालंय सगळं. तुम्ही एन्जॉय करा. ओके. श्रेयस तुला लागलं तर नाही ना? नाही नाही नाही, मला सांग कसं काय झालंय? तुम्ही कशा आलात त्यांच्या बरोबर इथे? तुमचे दागिने, घड्याळ, अंगठ्या सगळं काढून द्या चला पटकन. ओके ओके, शांत हो आता. सगळं झालंय आता, काही प्रॉब्लेम नाहीये. हा आता आपण आज जाऊया. तिकडे गेल्यावर तू रिलॅक्स होशील. चल. आज श्रेयसने स्वतःच्या जीवाचा विचार न करता मला वाचवलं खरं, पण त्याने मला नाही, आराध्याला वाचवलं. मी आराध्या नाही तारा आहे हे त्याला आज सांगितलंच पाहिजे. आराध्या, काय झालं? काय झालं? श्रेयस, मी जरी तुझ्या बरोबर राहत असले तरी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी आराध्या. ऐक 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 ऐक. हे बघ, आपण खूप गप्पा मारू, सगळं मनातलं एकमेकांशी बोलू, पण आपण आज जाऊन बोलूया. इथे कशाला बाहेर उभं राहायचं असं? हा चल, ऐक माझं. चल ये. नाही स्वानंदी, मला त्रास नाही होते, पण तुम्ही काहीतरी बोलणार होता. म्हणजे तुमचं बोलून झाल्यानंतर मलाही काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. स्वानंदी, आजचा हा प्रेमाचा दिवस वर्षातला सगळ्यात स्पेशल दिवस असतो आणि मला असं वाटतंय आपण तो मिस नको करायला. स्वानंदी, तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी माझ्या आयुष्याला काही दिशा नव्हती. अगदी भणंगासारखा दिशाहीन आयुष्य जगत होतो. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. तुमच्यासोबत हे बाळ माझ्या आयुष्यात आलं. माझ्या आयुष्याला ध्येय मिळालं. स्वानंदी, तुम्ही माझ्या अशा पार्टनर आहात ना की तुमच्यासाठी मी काहीही करू शकतो.
कसलीही अपेक्षा न ठेवता. तुम्ही माझ्या आयुष्यात आलं नसतं तर माझं आयुष्य कसं राहिलं असतं, कसं असतं ह्याची मी कल्पनाच करू शकत नाही. मी डोळे बंद जरी केले ना तरी तुम्ही, मी आणि आपलं बाळ हेच डोळ्यासमोर येतं. आणि स्वानंदी, माझ्या या वाटण्याला, माझ्या या फिलिंग्सला जर जर म्हणे काय तुम्ही अजून इथेच दोघं? हा, काय तुमचीच वाट बघत होतो. ओ ओ ओ ओ ओ आमचीच वाट बघत होतात का? बरं, सॉरी सॉरी म्हणे, माझं टायमिंग चुकलं ना. आपण आता असं करूया, आपण वेगवेगळ्या टेबल्सवर जाऊन बसूया आणि मनातलं सगळं बोलून टाकूया. हा, डन 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 डन. चला. शी! माझा प्लॅन फ्लॉप झाला. आता काय करायचं? मूर्खेच का? शांत हो आणि अगो बोल. श्रावणी, पॅनिक होऊ नकोस. मला माहितीये तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाहीये, त्यामुळे चिडचिड होते तुझी. आय नो. पण जरा शांत हो आणि मग विचार कर. आणि तुला खरं सांगू का, तुझ्या प्लॅन मध्ये काही दम नव्हता. होय, तुझा तो मुन्ना ना चुन्ना लावून गेलाय तुला. काय मुन्ना मुन्नी शोधून आणले होतेस. ऐक, माझा प्लॅन चांगला आहे. श्रावणी, ते चौघे जेलमध्ये जातील, पण ते माझ्या प्लॅनमुळे. ऐक माझं, माझ्यावर विश्वास ठेव. चल चल. सुचिता, तुझ्या प्लॅनमध्ये ना खूप रिस्क आहे. जर पोलीस इथे आले ना तर आपल्याला पण पकडून घेऊन जातील. त्याआधी आपण निघूया प्लीज. चल 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 चल. श्रावणी, श्रावणी, चल चल चल. आतमध्ये पार्टी सुरू आहे. एकही माणूस पळून जाता कामा नये. आपल्याला सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जायचंय. चला. थांबा. या हॉलच्या बाहेर आमच्या परवानगीशिवाय कोणीही जाणार नाहीये. हवलदार, कव्हर करा. आधी तुम्ही सगळे पहिले पोलीस स्टेशनला यायचं. तिथे तुमची झडती होईल, चौकशी होईल आणि मग आम्ही ठरवू कोणाला सोडायचं आणि कोणाला नाही ते. मॅनेजर, व्हॉट इज दिस? काय हे सगळं? आणि पोलीस का आले तिथे? तुमची नशा उतरवायला आलेत पोलीस. एक मिनिट, तुम्ही आमची पार्टी स्पॉइल करताय. तुमची अख्खी पिढी स्पॉइल होती इथे. त्याकडे लक्ष द्या आधी. आम्हाला आमचं काम करू देत. कसली पार्टी सुरू आहे इथे? अहो पण प्रॉब्लेम काय आहे? आम्ही इथे आमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोय.